क्रिकेट रसिक श्रोत्यांना आणि क्रिकेट खेळाडूंना त्याच्यानंतर या गावातील सर्व ग्रामस्थांना आणि मान्यवरांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या या चौथ्या दिवसामध्ये रात्रीमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या या क्रिकेटमय वातावरणामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये चलतोय। ज्या सामन्याची आपण वाट पाहिली आजच्या दिवसातील उद्घाटनी सामना यशराज ट्रेडर्स त्यांच्या विरोधामध्ये आहेत मास्टर सूर्या 11। या दोघांमध्ये असेल एक मोठी लढत। सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये। एका बाजूने आपण अतुल पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण निखिल गोवारी या खेळाडूला पाहतो। अंपायर सिग्नल गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाउन स्टार्ट नाउ, 3 2 1। गणपती बाप्पा मोरया। रूप तुझे वंदिन्या साध शब्दांचे सजले, मुखी नाम तुझे आले हात चरणाशी झुलले, आणि भक्ती तुझी करण्या देवा सर्वांग स्फुरले। गणपती बाप्पा मोरया। दिवसाचा पहिला बॉल आहे। क्या बात है, चांगली सुरुवात पाहायला मिळते। मेन इन येलो अँड ऑल्सो मेन इन स्काय ब्ल्यू दोघांमध्ये हा एक आपण पाहतोय मोठा क्लॅश पाहायला मिळतोय, मोठी रायव्हलरी आहे। रोहित भेंडे आपण पाहतोय एका संघामध्ये आहेत आणि त्यांना आपण पाहू शकतो काल आपण पाहिलं की जुंद्रेपाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये काय भन्नाट स्पेल दिला होता गोलंदाजीमधून। आज या मैदानामध्ये काहीतरी करावं लागेल कारण आपल्याला पॉइंट्स हवेत, आपल्याला पुढे जायचंय। या उद्देशाने आपण मैदानामध्ये उतरलो। कट करायचा प्रयत्न आहे, फर्स्ट स्लिपला खेळाडू आहे, चांगला झेल प्रोटेक्शन साठी होते, डेंजर एंड आता मात्र आणि फलंदाजाला बाद व्हावं लागतंय। संजय म्हात्रे दडपण आहे, प्रेशर दिसू लागलाय। पहा एका फटक्यानं काय चित्र बदलू शकतं त्याचा तुम्हाला आता अंदाज बांधता येईल।
अनिरुद्ध गोवारी स्टँडमध्ये एक चौकार लगावला होता प्रिव्हियस बॉलवरती, त्याच्यानंतर या बॉलवरती गणेश कोहली सारख्या एका महंतम गोलंदाजावरती आपण दडपण प्रेशरची बालदी पाहतोय. वाईट बॉल आलाय, अतिरिक्तनं धावसंख्या वाढते, एकूण 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वुडलँड स्पॉटला बॉल आपण पाहिलं, टप्पा पडल्यानंतर तेवढं जास्त टेक ऑफ बॉलनं घेतलं नाहीये. ऑनसाईडच्या दिशेमध्ये आपण पाहिलं लॉंग ऑनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, फिल्डर होते प्रोटेक्शनसाठी, चांगली फिल्डिंग, त्याच्यानंतर फेकी देखील तितकी छान पाहायला मिळाली. आणि दरम्यान जर पाहिलं तर 2 खेळाडूंकडे पुरेसा वेळ होता धावगती राखण्यासाठी. पॉपिंग स्विचवरती आपण पाहतो आपल्या पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी, तिचा वापर केलाय संजय मात्रे यांनी. 1 धाव आरोग्यासाठी घेतल्या, 40+ झालेत. आणि आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला रायगडमधील एक दिग्गज पंच म्हणून देखील त्यांना आपण पाहतो काम करताना. परवा पारगावच्या मैदानामध्ये भेट झाली होती, आज या मैदानामध्ये पाहायला मिळते. हवेमध्ये बॉल, झेलची नामी संधी, तिथे खेळाडू पोचतील का प्रश्न होता, आवाक्याच्या बाहेर झेल राहिला. अगदी आपण पाहिलं की मिड विकेटच्या रिजनमध्ये बॉल, त्यामध्ये फिल्डिंगसाठी एक खेळाडू आपण पाहिलं की जो अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगमधून तिथे गेला, त्यानं बॉलला पकडलं, फेकलं, तोपर्यंत 2 खेळाडूंकडे पुरेसा वेळ पाहायला मिळाला. धावगती त्यांनी राखली, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा आल्या. एकेरी अंकामध्ये एकूण 8 धावा धावफलकावरती, जिथे 1 गड्याचा मोबदला आहे. फलंदाजी मास्टर्स सूर्या 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर हा हाळ आणि हा परिहाल. आज इथे ऐकायला मिळतं डिस्क जॉकीचं देखील आम्ही आभार मानू मनापासून, कारण आज आवाजाची काळजी पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून घेतली जाईल. जवळजवळ आतिश पाटील सरांचं देखील शेड्यूल आपण जर पाहिला, पूर्ण महिन्याचा स्लॉट तो बुक, आणि त्यामध्ये कंटिन्युअस आपण पाहिलं क्रिकेट, त्यानंतर निवेदकाची भूमिका. आणि आज आपण जर पाहिलं तर मग आवाजाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग गीत सिस्टम असेल आणि त्यानंतर आमचे DJ ऑपरेटर असतील. SK साऊंड आपलं आम्ही स्वागत करू. चांगली आपण पाहतो या तिथे गोलंदाजीची सुरुवात. दुसरं षटक क्रमांक 2 रोहित भेंडे यांना प्राचारण केलंय. जुई संघाला नाविन्याची झलाली ज्या खेळाडूंना प्राप्त करून दिली, तो जुई टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत गोलंदाज. 1 शॉटचा इशारा पंचांचा. आता मूडमध्ये आलेत बघा पंच. आपण जर पाहिलं तर आज पंचांची भूमिका, त्यामध्ये आमच्या अलिबागचे डान्सिंग अंपायर, त्यांचा आपल्याला नक्कीच इथं आज वेगळा आनंद आणि त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग एंटरटेनमेंट देखील महत्त्वाचे आहे. रायगडचं क्रिकेट आणि ठाण्याचं क्रिकेट यामध्ये आपण फार तर फरक पाहतो कारण आपण पाहिलं तर रायगडच्या क्रिकेटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त एंटरटेनमेंट आणि रोमांस पाहायला मिळतो. त्यानंतर ठाण्याचं जे क्रिकेट तिकडे आपल्याला शुद्धता पाहायला मिळते. हा थोडासा डिफरन्स आपण पाहतोय. तिकडे शिस्तींचं आपण क्रिकेट पाहिलेलं आहे, आपल्या इकडचे खेळाडू सकाळी 10ला उठतात, हे मात्र निश्चित आहे. थोडेसे बदल देखील घडणं गरजेचं आहे. पहा इथे अंपायर फिंगर गोज ऑन अप, आणि आता धक्का बसेल. रोहित भेंडे अगदी आपण पाहिला की आता मात्र एका ॲथलेटिक प्रमाणे, एखाद्या योद्ध्याप्रमाणे धावून आला होता, पूर्णपणे बुरुज कोसळलाय समोरील संघाचा. या बॉलवरती आपण पाहतो विकेट त्यानं मात्र संपादन करत एक महत्त्वाचा गडी टिपलाय, फलंदाजाला बाद केलं जात आहे. क्या बात आहे, काय गोलंदाजी. असं वाटलं की फुलटॉस बॉल आहे. फलंदाजाला वाटलं की इथे आता मात्र आपण या बॉलवरती आघात करू, परंतु जसा हा बॉल आला अगदी एखाद्या आगीच्या जलत्या निखाऱ्याप्रमाणे पूर्णपणे जो महत्त्वाचा फलंदाज होता, म्हणजे मोठी जखमच त्यांना देऊन गेलाय. आणि ही विकेट पडता पाहिलं की आता मात्र फलंदाजी करणाऱ्या मास्टर्स सूर्या 11 या संघाला आश्चर्याचा कडू धक्का बसलाय, कारण निकू गोवानी जो संघनायक आहे त्याला मात्र माघारी परतावं लागतंय. बसलेला धक्का आणि या धक्क्यापासून मिळालेली जखम, आता इथे उपाययोजना कशी होणार आणि ती जखम कशी भरून काढली जाईल याचा मात्र शोध घ्यावा लागेल फलंदाजी करणाऱ्या मास्टर सूर्या 11 संघाला. यशराज ट्रेडर्स वेगळ्याच लयमध्ये, वेगळ्याच खरं तर आपण पाहतोय आज टास्किंगसह ते क्रिकेट खेळत आहेत. सलग 2 सामने त्यांनी परास्त केलेले आहेत, त्यामुळे तिथे त्यांच्या आपण पाहतो भात्यामध्ये गुण नाही आहेत. मग त्यांना आता हवेत 2 पॉईंट, कारण या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचवतील काय, सेफ काय ठेवतील तर तुमचे मिळालेले पॉईंट्स. रोहित बंडे आहेत, पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉलचा चेंडू.
काल अक्षरशः रोहित बेंडे काय गोलंदाजी करत होता दोंदरेपाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये. डे नाईट स्पर्धा होती, तिथे पाहिलं की गुडलँड स्पॉटमधून टेक ऑफ होत बॉल अंतिम क्षणापर्यंत लढ दिली, परंतु लोणेली संघाच्या विरोधामध्ये तिथे आपण पाहिलं की त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु तिथे चांगला फॉर्म आणि चांगला इंटचमध्ये आपण पाहिला या खेळाडूला रोहित बेंडे. त्यानं मात्र एक महत्त्वाचा गडी टिपलाय. निकू गोवारी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या आणि संघाचा बुरुज ढासळल्याप्रमाणेच ही दृश्य आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. समोर लिजंड खेळाडू आहेत, लिजंडरी आहेत, परंतु त्यांच्या समोर तितक्याच ताकदीचा त्याच कॅलिबरचा गोलंदाज जुई टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत खेळाडू आज आपण पाहिलं. अगदी रोहित बेंडे याचा जलवा पाहायला मिळतोय. आपण पाहिलं सलग हे दोन बंधू जीवन बेंडे असतील, रोहित बेंडे असतील, यांनी जुई टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झलाळी जरूर प्राप्त करून दिली, परंतु दोन विभक्त संघामध्ये खेळतात. हा रेकॉर्ड आहे. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळलाय, गॅप शोधली, फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेनं. संजय म्हात्रे यांच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत वन बाउन्स ओव्हर दी टॉप शॉट चौकार. क्या बात आहे. दिमागदार सुरुवातीला पाहिलं की चौकारानं स्वागत केलं होतं, तो फटका झाडू स्ट्रोक लगावला होता, अगदी पॅडल स्वीप खेळला होता. इकडे आपण जर पाहिलं आता बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि रोहितचा समाचार संजय म्हात्रेने घेतलाय. पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट असावा. ओ हो 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 क्या बात आहे. हाही फटका तितकाच डेंजर्स आणि फलंदाजही त्याहूनही डेंजर. अगदी आता पाहतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आकाश मार्गाने संचार करत हा देखील बॉल सीमारेषा ते लवली क्रिकेट ब्यूटीफुल बैटिंग अटैक अपन आता पातोय. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. अडचणीच्या काळामध्ये आपण पाहिलं की मास्टर्स सूर्या 11 थोडासा आपण पाहिलं की पिछाडीवरती होता, बॅकफुटला गेला होता, परंतु दबाव झेलेल तो मास्टर्स सूर्या 11 कसलाच. अगदी मॅचमध्ये पुनरागमन केलं आणि मिडल ऑर्डरमध्ये आलेला फलंदाज एक्सपिरियन्सिव्ह संजय म्हात्रे लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आपली परिपक्वता सिद्ध करतोय आज मैदानामध्ये. सर्वांची मनं जिंकली आहेत या दोन मोठ्या फटक्यांसह. धावांचा जो ओघ आहे तो देखील आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतो. दुतडी भरलेल्या नदीसारख्या धावा वाहिल्या गेल्या या षटकामधून. एकूण धावा आल्यात त्या म्हणजेच 21 धावा. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 10.50च्या सरासरीनं धावगती राखत मास्टर सूर्या 11ची फलंदाजी, परंतु 2 विकेटचा मोबदला त्यांना मोजावा लागला होता. गोलंदाज तयार असेल पुढचा बॉल टाकण्यासाठी. राऊंड द विकेट आलेत यावेळेला. गणेश कोहलीला सेकंड ओव्हरसाठी प्राचारण केलं जात आहे. वैयक्तिक ओहो मिसफील्ड तिकडे खराब फंबल झालेत स्वतः संघनायक, आणि आता इथे मात्र 4 धावांची किंमत मोजावी लागते. चौकार आहे. म्हणतो पा की संघनायक कसा असावा, संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा, आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण त्याच परिगतीनं अवगत असावं. परंतु आता मात्र सोनू पाटीलवरती बोटं उठली गेलेली आहेत. कामगिरी थोडी खराब. इथे फिल्डर आहेत लॉंग ऑनमध्ये आपण पाहिलं, माफ करा काऊ कॉर्नरमध्ये आपण पाहिलं, तिकडे रोहित बेंडे यांना चांगली फिल्डिंग, चांगलं पेट्रोलियम त्यांच्या माध्यमातून प्रोटेक्शन दिलं. तिकडे फिल्डिंग चांगली, फेकी चांगली, दरम्यान धावगती देखील छान आहे. या बॉलवरती आपल्याला एक क्विक सिंगल पाहायला मिळाली. या मैदानावरती खास करून 2 धावा घेणं कठीण आहे, कारण मैदान आपण जर पाहिलं तर पाटा मैदान आहे. अलीकडे आपण जर पाहिलं एरवी अनेक मैदानामध्ये आपल्याला अशा विकेट पाहायला मिळतात, तसं हे मैदान आहे. त्यामुळं मैदान खूपच छान आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, बॅटच्या मधोमध आघात केलाय, बॉल सीमारेषा पार लॉफ्ट केलाय, सिक्सर. क्या बात है, क्या बात है. वारकरी वारकरी चालले पंढरी, महाराष्ट्र देशा करतो प्रणाम तुझं देशा. अगदी आपण पाहिलं महाराष्ट्रावरती सगळ्यांचं प्रेम आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. क्या बात आहे. हा देखील फटका छान आहे. पुन्हा एकदा गॅप मधून दोन खेळाडूंच्या मधोमधून वन बाउन्स ओव्हर दी टॉप. अजून एक देखना फटका, चौकार. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन उसके बाद अस्ता व्यस्त हो जाता है. 100वा चौकार लगावला जातो इथे फलंदाजच्या माध्यमातून. अगदी असं वाटलं की निकू गोवारी बाद झाला, अतुल पाटील बाद झाला, दोन विद्वान बाद झाले, संघ अडचणीमध्ये येईल. परंतु अजूनही विक्रांत पाटीलचा डेब्यू तुम्हाला माहिती नसावा कदाचित. चिंचपाडाचं ते मैदान आणि पहिल्याच मॅचमध्ये 50 धावा या खेळाडूनं कुठल्या होत्या. तिथे मग या खेळाडूवरती बोट उठली की बाहेरचा खेळाडू आहे, कुठून आणलाय, असं तसं अमकं तमकं. आणि तेव्हा आपण पाहिलं की अगदी कामोठे संघानं पुन्हा एकदा विक्रांत पाटील कोण आहे आणि काय आहे त्यांना दाखवून दिलं. आणि तेव्हापासून आपण पाहतो की कामोठे का मोठे झालेला आहे. प्रत्येक खेळाडू आपण पाहतो त्यांच्या संघामध्ये येतो तो आक्रमकच बनत जातो. कारण मग संघाचे आपण पाहतोय वाटचाल तशी. परेश म्हात्रे असतील, कॅप्टन कुल, त्याच्यानंतर रोशन म्हात्रे यांना आता आपण पाहतो सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक पसंतीचे खेळाडू देखील बनत ते चाललेत. यावेळचा बॉल लिडिंग एज घेऊन आपण पाहतोय इनर एज. त्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये बॉल फिल्डरनं काम केलंय चोखरित्या आपलं. आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूला फलंदाज धावा देखील घेत असताना या बॉलवरती आपण जर पाहिली तर एक धाव बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. अच्छा, इनर एज नव्हती, बाईच्या स्वरूपात ही धाव आहे. एका धावेनं धावसंख्या फलक आपण पाहतोय टोटल 38 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. मास्टर सूर्या 11ची फलंदाजी, विरोधामध्ये गोलंदाजी करतायत यशराज ट्रेडर्स. राऊंड द विकेटनं बॉल फटका फसलाय तिकडे. फिल्डर जातील का प्रश्न होता, परंतु नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि आपण पाहिलं की या बॉलवरती धावा घेत असताना अगदी या षटकातीला अंतिम बॉल होता. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. षटकाच्या अखेरीस एकूण धावा 39, 13.00 ची सरासरी. आणि सरासरी मेंटेन ठेवत आपण पाहिलं 2 गड्यांचा मोबदला 3 षटकाच्या अखेरीस. दरम्यान एक अनाउन्समेंट आहे पहा, जो कोणी प्रेक्षक आयवा झेल पकडेल त्या प्रेक्षकाला प्रेक्षक कमाल कॅश म्हणून पंडित गोवारी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बक्षिसांची लयलूट आहे. ही स्पर्धा मोठी आहे, जिचं नाव आहे KJN प्रीमियर लीग 20-25. हे 8वं संस्मरण आणि धमाकेदार स्पर्धा. सामना जो आहे तो विघ्न अर्था 11 दैवत म्हात्रे संघनायक आणि मातोश्री 11 संघनायक अतुल म्हात्रे. दोघांनाही विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी इथे यायचं आहे आणि आपण आता रिपोर्टिंग करायची आहे. 2च षटकं राहिलेले आहेत, त्यामुळं चला हा पहिला आणि शेवटचा कॉल तुमच्यासाठी असेल. वारंवार कॉल्स केले जाणार नाहीत. पाण्याची मागणी आहे. ओके, चला ड्रिंक बॉय आपण मैदानामध्ये जायचं आहे. ते एकच राजा जानता राजा, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे आणि काळजातच नोहे रे रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो आणि मान झोकतो या मातीचा राजा. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वणव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. मास्टर सूर्या 11चे फलंदाज आज ते मास्टर आहेत हे सांगत असताना विक्रांत पाटीलसाठी हा बॉल होता, थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय संध्याच्या घडीला. आपण पाहतोय इथे हा संघ आणि त्यामध्ये हा फलंदाज. त्यामुळं जास्तीत जास्त संजयला स्ट्राईक रेंजवरती आणणं महत्त्वाचं आहे, कारण संजयनं आतापर्यंत आपली आक्रमकता आणि आपल्यातील असलेले ॲग्रेशन दाखवलेत सगळ्यांकडे मैदानामध्ये. 10 मध्ये 25 वरती नाबाद खेळतोय. क्या बात आहे. आज हा 40+ खेळाडू आपण पाहू शकतो. हा चेंडू अगदी आपण पाहिलं की बॅटच्या पट्ट्यात आला नाही, जाऊ दिलं बॉलला. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. दोनही हात भूमीला समांतर करत शाहरुख खानच्या स्टाईलनं पंचांनी इशारा पोहोचवलाय. वन्स अगेन परत दाखवा एकदा तो आम्हाला इशारा.
नक्कीच इम्प्रेसिव्ह क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये. मग आपण जर पाहिले तर मग आपल्यासोबत जे अलिबागवरून जॉईन झाले ते आपले प्रकाश आष्टमकर सर, हे या गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आज आपण पाहिलं तर त्रिमूर्ती विशाल पाटील सर आणि प्रवीण पवार सर यांना आपण पाहतोय. पंचांशी वादविवाद करू नका अशी विनंती आहे. दे आर ऑफिशियल्स. येस, थर्ड अंपायर आहे. व्हाईटसाठी रिव्ह्यू अवेलेबल आहे. आपण जाऊयात. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. जर रिव्ह्यू लॉस झाला तर मग तुम्हाला पनिशमेंट असेल, म्हणजे तुमचा जो रिव्ह्यू आहे तो तुमचा गायब होईल, कट होईल आणि तिथे ती सिस्टीम तुमच्यासाठी डिॲक्टिवेट केली जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये KGN प्रीमियर लीगचं हे एक सुंदर पर्व आणि या पर्वामध्ये आपण सर्व इथे जॉईन झालो. रनवे आपण पाहतोय गोलंदाजा खूप छान. त्यानंतर रिलीजिंग दी पॉवर तो देखील व्यवस्थित आहेत. स्लोवर बॉल आला होता आणि आपण जर पाहिलं पिचिंग चेक केली जाईल. येस, थर्ड अंपायरचा डिसिजन आला आहे आणि ते जात आहेत ऑनफिल्ड अंपायर सोबत. फेअर बॉल आहे. पिचिंग इन द लाईन. त्याच्यानंतर आपण पाहिलं की व्हाईटची रेषा आहे तिच्या थोडासा आतमध्ये बॉल पडला आहे. 19-20 होतं, जरूर डाऊटफुल होता. विक्रांतचा देखील योग्य निर्णय होता मी म्हणेन. पहा पहा पहा, चांगला चेंडू, स्लोवर बॉल. अगदी आपण पाहिलं फिंगर रोल करते बॉलवरती आणि मीडियम पेसनं आज मात्र बीट केलं जात आहे. अनेक आपण खेळाडू पाहिलेत की जे 40+ खेळाडू आहेत त्यांना मीडियम पेसनं बीट करता येतं, मग ते वेगावरती खेळतात. एखादा आपण पाहतो की जास्त फिटनेस असलेला खेळाडू, मग त्याला देखील आपण पाहतो की स्लोवर बॉल त्याच्यासाठी थोडेसे त्रासदायक ठरले जातात. इथे एरवी त्याच आपण पाहतोय मंत्राचा वापर केला जातोय आणि त्याच प्लॅनिंगनं त्याच रणनीतीनं मैदानामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज. लोबा फुल टॉस बॉल फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेमध्ये. तिकडे फिल्डिंग चांगली होते. आपण पाहिलं की अगदी फिल्डर आले, उपलब्ध झाले, बॉलला पकडलं, फेकलं. तोपर्यंत दोन खेळाडूमध्ये देखील चांगली तालमेल. विक्रांतला ऑन स्ट्राईक आणलं जाईल. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकवून ठेवला जातोय. पॉपिंग स्क्रीचवरती 1 धाव आपण पाहतोय आरोग्यासाठी आहे, ती घेतलेली आहे, ती म्हणजेच संजय म्हात्रे यांनी, आणि विक्रांतला स्ट्राईकवर आणलं जातंय. यावेळचा बॉल हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. फटका फसलाय तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. ओव्हर कॅच, जबरदस्त अप्रतिम कामगिरी. झेल टिपला लॉंग ऑफ मध्ये आणि धक्का दिलाय समीरनं. यावेळेला फलंदाजी करणाऱ्या संजय म्हात्रेला. बाद झालाय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विक्रांत पाटील, माफ करा. आहे त्यासाठी कॅप्टन दैवत मात्रे विघ्नार्थ 11 आणि कॅप्टन अतुल मात्रे मातोश्री 11. आपण दोघांनी टॉस साठी इथे यायचं आहे. अतुल मात्रे आणि दैवत मात्रे, शेवटचा अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी. 5वं षटक रिलीज होण्याआधी तुम्हाला इथं पोहोचायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्या. चला स्पीडअप करा. 7 सामने कव्हर करायचे, जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकांचे सामने आहेत. स्पर्धा खूप चांगली आहे. प्रत्येकी खेळाडूंना आपलं 100% द्या, मग तो खेळ असू दे अथवा मग मॅनेजमेंट असू दे. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं मॅनेजमेंट जी आहे ती कामोडेकडे आहे. मागील वर्षामध्ये आपण पाहिलं स्पर्धा आपण पाहतो अगदी कामोटेमध्ये, परंतु ऑर्गनायझर कमिटी थोडी चेंज होत राहते दरवर्षी. 2 वर्ष सलग आपण पाहिलं की कामोटे संघानं हे आयोजन केलं. त्याआधीचं आपण आयोजन जुई संघाचं पाहिलं होतं. अगदी अशी गावं आहेत बा, एक साथ हम साथ साथ चलेंगे. इथे एकूण धावा झालेत मित्रांनो टोटल कार्डवरती. षटक क्रमांक 4 संपल्यानंतर 46 धावा.
46 आहेत. एकूण 3 गड्यांचा मोबदला आपण पाहिलेला आहे. एकूण 46 धावा धावफलकावरती, 46 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा, ज्यामध्ये आपण पाहिलं की अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये कमी पाहायला मिळालं. या आधीची जी 2 षटकं आली, एकामध्ये 18 आल्या, एकामध्ये 13 आल्या. रोहित भेंडे, गणेश कोहली हे 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरले होते. परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं की त्यानंतर बॅकअप हवंय हे अक्षय म्हात्रेनं जाणलं आणि त्यानं एक अद्भुत स्पेल आपल्या संघासाठी दिला. पुढील गोलंदाज स्वतः संघनायक आलेत. कॅप्टन लीडिंग बिहाइंड दी लास्ट. अंतिम षटक आहे. फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेमध्ये. फिल्डिंग छान. एक धाव घेण्याचा धाडस खेळाडूंचा. संजय म्हात्रे अजूनही मैदानामध्ये आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय नीरज म्हात्रेला. धीरज म्हात्रे यांचा बंधू नीरज म्हात्रे. धीरज म्हात्रे यांची फलंदाजी आपण पाहायचो अलीकडच्या काळामध्ये. अगदी अक्षरशः आपण पाहतो की अनेक फलंदाज बॉलवरती ज्या वेळेला आघात करतात ना, त्यावेळेला बॉल वेदनेनं विवळतो. परंतु धीरज म्हात्रे असे फलंदाज होते की ज्या वेळेला ते आघात करायचे ना, बॉल बघता बघता सीमारेषा भरवायचा. आणि त्यांची फलंदाजी पाहणं, मोठ्या पूलमधील ते सामने पाहणं, अगदी इतकी मजा यायची. एक सामना आम्ही पाहिला होता की मुरबी आणि विरोधामध्ये कामोटे होता. अगदी एका बॉलमध्ये 6 धावा पाहिजे होत्या. जितेश म्हात्रे यांनी षटकार मारला, परंतु बॅट स्टंपला लागली नेवालीचं मैदान. इतके रोमांचक ते सामने आजही आठवत आहेत आम्हाला. यावेळचा बॉल फटका छान आहे. बॅटच्या मधोमध इलिगेशन आहे, लॉफ्ट केलाय. बॉल सीमारेषा बाहेर. राईटी गॉट इट फ्लायटी. गाड्यामधून फिल्डिंग तर पाहिली सरांची, आज फलंदाजी प्रत्यक्षामध्ये अनुभवायला भेटते. काय इफर्ट है, काय करंट है अजून है. शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता और छोटे छोटे किस्सों का वो हकदार नहीं होता. हमेशा से अपने बड़े बल्लेबाजी से जिनको हमने देखा है, जो हमेशा से पर्दे के ऊपर आहे, ज्यांनी आपण पाहिलं की मोठ्या फटकांचीच भाषा बोलली, ते संजय म्हात्रे ऑन स्ट्राईक आहेत. बॅकफुटला जाऊन खेळलाय. हा चांगला फटका आहे. विक्रांत तिकडे आपण पाहतोय. आता मात्र राखीव प्रेक्षक बनलेत आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग पाहायला मिळाली. हा देखील चांगला फटका आहे. पंचांकडून 4 धावांचा इशारा. शेवटचा एक आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहे. निर्णायक बॉल असणार आहे. टार्गेट सेटसाठी आपण पाहतोय मास्टर सूर्या 11 साठी. इन्व्हेस्टमेंट कशी होईल, काय रहस्य असेल या बॉल मागचं. शेवटचा अंतिम बॉल. यॉर्कर लेंथ रिलीज केलंय बॉलला खोलवट टप्प्यावरती. फिल्डिंग तिकडे थोडीशी खराब आपण पाहिली. गणेशची धावा घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेसाठी येतील का प्रश्न. एका एडनं नकार दिला आणि 2 धावांवरती समाधान मानलंय. अशा पद्धतीनं हेही षटक संपलं जात आहे. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ संपला. एकूण आपण धावा पाहिल्या तर 60 धावा धावफलकावरती आपल्याला 12च्या सरासरीनं मास्टर सूर्या 11 संघ फलंदाजी करताना पाहायला मिळाला. 61 धावांचं टार्गेट असणार आहे सेकंड हाफसाठी. तिकडे 12.20 ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. प्रणयजी परमार एक चांगले आर्टिस्ट आहेत. आपण पाहिलं कपिल शर्मा असतील, त्यानंतर अनेक सारे बॉलिवूडचे सितारे असतील, ज्यांचे आपण पाहतोय ज्यांनी त्यांची हेअर कटिंग नियमितपणे केलेली आहे. खास करून आपण पाहिलं तर एक आमचे टेक्निशियन आणि एक चांगले आर्टिस्ट. अलीकडच्या काळामध्ये हा चेहरा आम्ही शोधायचो. जवळजवळ 10 ते 11 सलून आपण त्यांचे कामोठ्यामध्ये पाहतो. एक्स्ट्रीम या खरं तर संस्थानाचे ते क्रिएटर आहेत. मी त्यांना विनंती करतो यायचं आपण मंचकावरती या. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. प्रणयजी परमार यांचं आगमन झाले. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल.
टॉस असणार आहे विघ्नहर्ता 11 कर्णधार दैवत म्हात्रे आणि मातोश्री 11 कर्णधार अतुल म्हात्रे. एक कामोठेमधील समाजसेवेचं पिंड जोपासणारं व्यक्तिमत्व आमचे रवीजी गोवारी साहेब समाजसेवक यांच्या वतीनं आम्ही या खरं तर सामन्याचा इथे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. त्यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस केला जाईल मातोश्री 11 आणि विघ्नहर्ता 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये. जातोय आपण टॉस बॉक्समध्ये. हॅलो सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन संघाच्या दरम्यान. मातोश्री 11 आणि विघ्नहर्ता 11 यांच्या माध्यमातून आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतोय. चला दोन संघ नाही लवकर आपण रिपोर्टिंग करा. कामोटी जुई नौपाडा प्रीमियर लीग 20-25 एक बनेंगे नेक बनेंगे. कामोटे क्रिकेट असोसिएशनचे आमचे सागरभाई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि कामोट्याच्या खेळाडूंच्या माध्यमातून जुईच्या कामोट्याच्या आणि नौपाडाच्या खेळाडूंच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. इस बाईट कंपल्सरी आहे. हॅपी टू गो. जातो या रवी गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी. हेड इज अ कॉल अँड इट्स अ हेड. यस टॉस जिंकलाय टीम मातोश्री 11. यस टॉस जिंकलाय. अतुल दादा काय निर्णय आहे? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर आपण पाहिलं तितकाच ताकदवर संघ आहे विघ्नहर्ता 11. त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. मग त्यांच्या अशा कुठल्या खेळाडूंवरती तुमचं लक्ष असेल की त्यांना तुम्ही बीट करायचा प्रयत्न कराल? आम्ही फक्त सुजित भोयर यालाच घाबरतो, बाकी कोणालाच नाही घाबरत. क्या बात आहे. सुजित भोईर यांचा आतंक आहे. तर आता आपण जातो या कॅप्टन आहेत विघ्नहर्ता 11चे. टॉस त्यांनी जिंकलाय. फिल्डिंग त्यांनी स्वीकारली. फलंदाजी करायची आहे. मग त्यांच्या विरोधामध्ये म्हटलं की सुजित भाईचा आतंक आहे. तर तुमचा सुजित किती पॉवरफुल आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि तो कोण आहे? तो मीच आहे. येस आम्हाला आयडिया होती, याची कल्पना होती. मग आता तुमचा हा आतंक आहे हे तुम्हाला पाहायला मिळतं. मग असं तुम्ही काय केलेलं आहे की समोरचे तुम्हाला घाबरतात? ते त्यांनाच माहिती ते मी काय केलं आहे. नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर हातामध्ये चेंडू नाही तलवार घेऊन ते फिरतात की काय असं आम्हाला वाटू लागलंय. चला फलंदाजी करायचे. किती लक्ष्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न राहील? आमचं लक्ष राहील 60 ते 70 धावापर्यंत. 60 ते 70 धावा अतुल एकटा काढेल इतकी त्याची डेंजरस फलंदाजी आहे. मग त्या धावा वाचवण्यासाठी कुठल्या गोलंदाजांचा वापर प्रामुख्याने कराल तुम्ही? त्याला आमचा रवी नानाच कापी आहे. क्या बात आहे. काल रवी नानांची आम्ही गोलंदाजी पाहिली दुनरे स्पर्धेमध्ये. 6च्या 6 यॉर्क बॉल टाकेल असं मी पैज लावली होती. अगदी राहुल उल्वेकर WTC वाले आणि 6 चेंडू यॉर्कर टाकले होते रवी नानाने. एकदा जोरदार टाळ झालं पाहिजे दोन्ही खेळाडूंसाठी. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. वळूयात मॅचकडे. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आतिश पाटील सर उरण यांचा आवाज आपण ऐकूया. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. KJN प्रीमियर लीग 2025 8वे हे संस्मरण. हॅलो. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. जगामध्ये राजे सम्राट असंख्य झाले, परंतु जाणत्या राजाला त्रिवार अभिवादन करून कामोठे जुई नौपाडा एक आगळी वेगळी संकल्पना गेली 8 वर्ष आपण या भागामध्ये प्रभागामध्ये क्रिकेटवर एक छाप सोडणारी संकल्पना आपण पाहतोय. एक बनेंगे तो नेक बनेंगे. क्रिकेट प्रत्येकाला जोडतं हे मी कामोठेच्या मैदानावर पाहिलं आहे. कारण भलेही कामोठे नगरीमध्ये जुईमध्ये किंवा नौपाडामध्ये अनेक राजकीय पक्ष असतील, अनेक राजकीय नेते मंडळी असतील, पण ज्यावेळेस KJNचं नाव येतं ना, या सगळ्या चपला ज्या असतात त्या व्यासपीठाच्या खाली असतात. आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला KJN एका मनानं एका तनानं इथे पाहायला मिळते. मित्रांनो चलूया आजच्या दिवसातला हा पहिला सामना या ठिकाणी आपण बघतो. यशराज ट्रेडर्स विपक्ष मास्टर सूर्या 11 या दोन संघादरम्यान. एका बाजूला कर्णधार सोनू पाटील, दुसऱ्या बाजूला कॅप्टन निकू गुवारी. या दोन संघादरम्यान होणारी एक बिग बॅटल लढत या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल 5 षटकांचा खेळ झाला. एकूण धावा आपण पाहिल्या स्कोर बोर्डवर 60 धावा 61 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले. प्रत्युत्तर दिलं जाईल यावेळेस. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. गणेश कोळी आणि सोनू पाटील. तर त्याला गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यासाठी निखिल गोवारी या ठिकाणी मैदानावर असेल. अतिशय साफ सुथरं असं मैदान, वर्षभर गजबजलेलं. अनेक मोठे मोठे इव्हेंट्स, महोत्सव, सभा, क्रिकेट असेल, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील. मी म्हणेन की आता हे जे मैदान आहे ते कामोठी नगरीचं एक आत्मा बनून राहिलं आहे. पहिला बॉल दुसऱ्या डावातील कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस अतिशय झपाट्यानं वेगानं फेकलेला चेंडू होता.
बॅट येण्यापूर्वी मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धाबा कराव्या लागणार आहेत कारण आपण बघितलं प्रदोष काळ सुरू व्हायला काही वेळ आहे, पण आत्ताच्या घडीला हवा देखील थोडीशी शांत आहे. इनसाइड आउट फटका पॉईंटच्या खेळाडूच्या वरून त्या ठिकाणी 3 खेळाडू एका मागून पळतील. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली, तोवर 2 धावा यावेळेस दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केल्या. चहूबाजूनी आता मात्र प्रेक्षकांची वाढती गर्दी आहे आणि 8व्या वर्षामध्ये आलेली ही नवी संकल्पना डे नाईट केजीएन आपल्याला पाहायला मिळते आहे. गेली 5 वर्ष या स्पर्धेचा मी एक घटक म्हणून समालोचन करण्याची संधी मिळते. हे देखील आमचं परमभाग्य आम्ही समजतो. पुढचा बॉल चांगल्या गतीनं, लाईन लेंथ अतिशय उत्तम आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा गोलंदाज म्हणून भूमिका करताना तुमच्या वेगावर नियंत्रण असलं पाहिजे, तुमच्या हातावर नियंत्रण असलं पाहिजे. जितकी गती आहे ना तितका चांगला टप्पा असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस झहीर खाननं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं 140-45च्या स्पीडनं तो चेंडू फेकायचा, मात्र ज्यावेळेस रिटायरमेंट आली जवळ त्यावेळेस तो 130 पर्यंत आला. मात्र टप्प्यावर नियंत्रण होतं, इथे मात्र हातावर नियंत्रण आहे. अपील केलं जात आहे आणि ही आहे खेळाडू वृत्ती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी की आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांना पाहतो. आत्ताच्या घडीला अबाव 40+ असताना देखील आपण ज्या पद्धतीने त्यांची फलंदाजी पाहिली आणि आता 100% डेडिकेट करतायत फिल्डिंगमध्ये देखील. तुम्ही तुमच्या संघाला उच्च स्थानावर नेण्यासाठी किती मदत करता, किती सहायता करता, किती योगदान देतं हे फार महत्त्वाचं असतं. केवळ फलंदाजी केल्यानं संघ जिंकत नसतो मित्रांनो, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुमचं योगदान हे मूल्य राहिलं पाहिजे. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज आलाय. इथे मात्र मोठा झटका लागेल. पहिली विकेट येते संघाकरता. ज्या जमिनीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आणि इथल्या भूमिपुत्रांना आपल्या छातीवर घेतलेत घाव आणि म्हणूनच नवी मुंबईच्या विमानतळाला केवळ आणि केवळ स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव. ही मागणी केवळ आता मागणी नाही आहे तर येत्या काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर ते नाव आपल्याला विमानतळाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मधून चेंडू अगदी भन्नाट वेगानं चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एसएनक्यू पहिलं षटक या ठिकाणी संपल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला गेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-7 अशी स्थिती आपण स्कोअर बोर्डवर पाहतोय. अगदी चांगल्या स्तरावर नेलेली 8 वर्षामध्ये जी स्पर्धा आपण पाहतोय, असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे, एका एका थेंबानं तळ्याचं निर्माण होतं. आणि अशाच काही वर्षांनी आज आपण केजीएन ज्या स्तरावर पाहतोय, केजीएन एक उत्तम उदाहरण आहे. का मोठे हे जे नाव आहे ना त्यामध्ये पहिला जर आपण का घेतला तर तो प्रश्नांकित आहे आणि का मोठे झाले याचं जर उत्तर शोधायचं असेल ना तर निश्चितपणे इथली संस्कृती, इथली परंपरा, इथली माणसं आणि मी मगाशी उल्लेख केला की जर गावाचं भलं होत असेल, जर समाजाचं भलं होत असेल तर आपण राजकीय चपला बाजूला ठेवून प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी संस्कृती मी गेली कैक वर्ष या कामोठे नगरीमध्ये पाहतोय आणि त्यांना साथ मी म्हणेन की नौपाडा जुई गावाची आहे. कारण एक गाव एकत्र नाही अलीकडच्या काळामध्ये, 3 गावं एकत्र येऊन 7 वर्ष जरी स्पर्धा खेळवत असतील तर मी म्हणेन की फार मोठी संकल्पना सत्यामध्ये उतरली आहे. दुसरं षटक
राऊंड आर्म हवेत आहे, एलिव्हेशन कमी पडेल, इथे झेल होण्याची संधी पहा. काय जबरदस्त कॅच पकडलाय, सुंदर झेल टिपला जातोय. दुसरा गडी या ठिकाणी बाद. दोन खेळाडू माघारी परतलेत मित्रांनो. यावेळेस मात्र संकट आहे आणि असं काही संकट आहे की आपण गोलंदाजी पुढे फलंदाजांना नतमस्तक होताना देखील पाहिलंय. यावेळेस ज्या पद्धतीनं समोरच्या संघानं सुरुवातीला फलंदाजी करताना पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या विकेट्स गमावल्या होत्या आणि तदनंतर आलेल्या काही खेळाडूंनी मधल्या फळीनं या डावाला सांभाळलं होतं, त्याच पद्धतीनं या ठिकाणी डावाला तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. 61 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठ्या नाही आहेत, परंतु तुम्ही ज्यावेळेस बोथ एंडनं क्रिकेट खेळताना त्यावेळेस तुम्हाला काही षटकं या ठिकाणी धावा जमवण्याची संधी देते, तर काही षटकं गोलंदाजीला निश्चितपणे आपण साथ देताना देखील पाहतोय. वेळेस चांगली गती होती, मात्र गतीवर नियंत्रण नाही आहे. तू मयमय यावेळेस झालं. दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वय नव्हतं, मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहिले. वाईट +1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. एकूण धावा धावफलकावर लागतील 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही प्रवास फार मोठा आहे आणि त्याचं कारण प्रवास का लांबतोय, विकेट्स पडतायत, धावा येत नाही आहेत. इथे मात्र नियंत्रण, ताबा, अशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. तुमच्याकडे गती असून चालणार नाही आहे, तुमच्याकडे नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. हातामध्ये 5 बोटांमध्ये सामावलेल्या चेंडूला जर तुमच्याकडे ठेवण्याची ताकद आहे ना, तर तो चेंडू कुठे टाकायचा याचं भान देखील असणं फार गरजेचं आहे. फुलटॉस अपील आहे. इथे मात्र पंचांचा बोट गेल्या आभाळाकडे. इथे आणखी एक विकेट्स येईल का? दोन्ही खेळाडू चर्चा सत्र सुरू आहे. यावेळेस मात्र पंच डिसिजन बदलतायत की चर्चा करतायत हे आपल्याला सांगितलं जाईल. मला वाटतंय पंचांनी या ठिकाणी अंततः आपला जो डिसिजन होता तो यावेळेस बदललाय. आपण पाहिलं ज्यावेळेस अपील केलं गेलं, पंचांचा बोट वरती केला, त्यावेळेस फलंदाजानं सांगितलं की माझ्या बाटला बॉल ब्रश झालाय, यावेळेस तुम्ही न्याय द्या, आणि न्याय देवता जागरूक होती. पुढचा बॉल यावेळेस मोठा टोला दिलाय, हवेमध्ये आहे, लंगॉनच्या क्षेत्राच्या दिशेनं जातोय. इथे मात्र खेळाडू राहिलाय अचंबित. कॅच झाला असता पण चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुंदर आहेत या गीतातले. कलियुगामध्ये असंख्य रावण आहेत जे समाजामध्ये फिरतायत. ते एका रावणानं हजारो वर्षापूर्वी एका सीतेचं हरण केलं. आज आपण हजारो वर्षानंतर त्याला दहन करतोय. मात्र असे असंख्य रावण समाजामध्ये फिरतायत, त्यांना आपण काहीच करू शकत नाही. हे देखील समाजाची शोकांतिका. इथे मात्र चौकारानं षटक संपलंय का? अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर छोटंसं कमबॅक म्हणता येईल या डावामध्ये. पुढचा बॉल यावेळेस लेट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे.
इथे तुम्हाला आता तुमचं दमखम दाखवावं लागेल. तुमच्यामध्ये असणारी प्रतिभा, तुमच्यामध्ये असणारी क्षमता आज नाही तर मग परत कधी नाही आहे. केजीएन जिंकण्याचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं आहे. 8व्या वर्षामधली एक आकर्षक ट्रॉफी आहे. ही पहिली डे नाईट केजीएन या ठिकाणी होते. आजपर्यंत 7 सीझन आपण पाहिले, ते दिवसा खेळले गेले, परंतु 8वं सीझन जे आहे ते डे नाईटमध्ये आहे. म्हणजे अर्धी स्पर्धा आपल्याला दिवसा पाहायला मिळते, अर्धी स्पर्धा ही रात्री पाहायला मिळते. यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत आणि सांगितले इट इज अ वाईट बॉल. कॉल दिलाय. एका धाबेनं धावसंख्या वधारली जाईल. 15 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल. यावेळी सळक्या हातानं चेंडूला पुश केलाय. मैदानच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल धावेनं षटक संपल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला जाईल. आतापर्यंत 12 चेंडू अर्थात 2 षटकं संपली गेली. 2 षटकानंतर धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 16 धावा 8च्या गतीनं राहिलेली ही वाटचाल आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 षटकं आणि 45 धावांचं अजूनही टार्गेट या ठिकाणी शिल्लक असणार आहे. म्हणजे ज्या केलेल्या धावा आहेत त्या 8च्या गतीनं आहेत आणि तुम्हाला ज्या आता करायच्या आहेत त्या 15च्या गतीनं तुम्हाला कराव्या लागतील. प्रत्येक षटकामागे 15 धावा जर केल्या नाहीत तर तुमच्या या स्पर्धेमधलं जे अस्तित्व आहे ते धोक्यात येऊ शकते. काय रणनीती आहे, काय प्लॅनिंग आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण परत एकदा शिरकाव करूया. 2 षटकं 16 धावा, 3 षटकं 45 धावांची आवश्यकता. अगदी दबाव असेल खेळाडूंवर, दबाव असेल फलंदाजावर. टेनिस बॉल क्रिकेट आपण जर पाहिलं तर या हंगामी सीझनमध्ये फार दिवसा ज्या टुर्नामेंट आहेत त्यांची संख्या फार कमी झाली मित्रांनो. याचं कारण आहे प्रोफेशनली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्या पाठीमागे लीगचं जे ट्रेंड आहे त्या लीगच्या ट्रेंडमध्ये ग्रामीण क्रिकेट फसलंय, पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. कारण ज्या गतीनं जर आपण अंदाजे 100 स्पर्धा पकडायचो ना तिथे आता 50 देखील स्पर्धा या ग्रामीण स्तरावरच्या आपल्याला होताना दिसत नाही आहेत. आणि ग्रामीण स्तरावरचं क्रिकेटच तुम्हाला पुढे घेऊन आलंय आणि ती जर धोक्याची घंटा वाजली तर येणाऱ्या आगामी काळामध्ये खेळाडू कोणत्या ठिकाणी तयार होतील हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक संघामध्ये जे स्टारकास्ट खेळाडू असतात त्यांना मी विनंती करतोय की तुम्ही जितकं व्यावसायिक क्रिकेट खेळताना तितकाच वेळ तुम्ही तुमच्या गावासाठी, तुमच्या संघासाठी देखील द्या. कारण बरेच नामवंत संघ आहेत जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कारण यावेळेस पहा अपील केलं गेलंय. परफेक्ट यॉर्कर, पायाची बोच चेचणारा चेंडू आणि इथे आणखी एक विकेट पडली जाईल. धक्का लागतोय. षटकाची सुरुवात अतिशय भेदक, अगदी अचूक चेंडू आणि इथे मात्र विकेट्स आली आहे या षटकामध्ये. निखिलच्या गोलंदाजीचं जर विवरण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 1 गडी टिपला. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर विकेट्स म्हणजे आतापर्यंत त्याच्या कोट्यातील 7 चेंडू त्यानं रिलीज केलेत, 7 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी मात्र त्यानं टिपलेत. ही विशेषता आहे त्याच्या गोलंदाजीची खासियत आपण पाहतोय. चांगले स्टँड, या मैदानावरचं एक वैभव, वेगळेपण, आगळे वेगळेपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. परत एकदा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. तुमच्याकडे अचूक यॉर्कर फेकण्याची जर कला असेल तर तुमच्याकडे धावा खर्च कमी करण्याची देखील कला अवगत असायला हवी. आणि म्हणून अशा पद्धतीने केलेली जी गोलंदाजी आहे त्या समोरच्या संघाला इतक्या धावा होतील असा प्रश्न देखील या ठिकाणी बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये आता पडू लागलाय. सामना सुरलीत दिसू लागलाय. कारण करायच्या होत्या 18 चेंडूमध्ये 45 धावा, इथे मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये 0 धावा आली आहे. धावा खर्च झालेल्या नाही आहेत. 15 चेंडू आणि राहिल्या मात्र आता 45 धावा.
निखिल गोवारीची सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस इनसाइड आउट फटका लॉंग ऑफच्या दिशेनं आलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, चूक केली आहे यावेळेस खेळाडूंनी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि यावेळेस दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. नवोदित काही खेळाडू KGN मध्ये आपण पाहतोय. जुन्या खेळाडूंचं मार्गदर्शन, जुन्या खेळाडूंचं अनुभव आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेली नवोदित खेळाडूंची साखळी हे तुमच्या गावाचं एक वैभव आहे, तुमच्या संघाचं एक भविष्य आहे. आणि या गाव स्पर्धांमधून हेच तर आहे की तुम्हाला काय मिळवायचं आहे. तर नवोदित खेळाडू तुम्हाला अशा स्पर्धांमध्ये पाहायला मिळत आहेत. एकच धाव मिळेल, सिंगल धाव या ठिकाणी. आता मात्र तुमच्याकडे जास्त चेंडू नाही आहेत, जास्त वेळ नाही आहे. तुमच्या अंक तालिकेवर, गुणांकनावर मात्र या ठिकाणी परिणाम होताना देखील पाहायला मिळेल. चांगला टप्पा, चांगली लाईन आणि लेंथ. षटक संपलंय. तिसरं निखिल गोवारीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय स्पेल केलाय. पहिल्या षटकामध्ये 7 खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये 3 खर्च केल्या, 1 विकेट. टोटल 12 चेंडू, 10 धावा, 2 गडी आतापर्यंत त्यानं स्पेलमध्ये टिपलेत. म्हणजे त्याच्यावर असणारी जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यानं पूर्ण केली आहे. 12 चेंडूमध्ये 42 धावा. इथे आता चमत्कार करावा लागेल आणि क्रिकेटमध्ये चमत्काराला नमस्कार केला जातो मित्रांनो. संकट आहे फार मोठं, पण संकटानं आता उत्तर द्यावं लागेल. विस खांडेकरांच्या उभ्या आहेत. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणसाचा जन्म झालेला नाहीये. माणसाचा जन्म केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं हे वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी माणसानं धडपडणं आणि चुकून जर ते स्वप्न भंग पावलं तर त्याच रक्ताळलेल्या पावलांनी नव्या स्वप्नांचा पाठलाग करणं हा मानवी मनाचा धर्म आहे. इथे आता धर्माचं पालन करावं लागेल. तुम्ही जर इथे धर्माचं पालन केलं नाही तर तुमच्या संघाच्या नावापुढे पराभव हे नाव या ठिकाणी लागलं जाईल. आणि जय आणि पराजयाचं अंतर पाहिलं तर 12 चेंडू 42 धावा. 21 ची सरासरी या ठिकाणी करायची आहे. प्रत्येक षटकामागे 21 धावा. बोथ एंड न खेळली जाणारी ही स्पर्धा. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा 1- या ठिकाणी. आता समीकरण थोडंसं बदललं जाईल. हे जे समीकरण आहे त्यामध्ये फार मोठा जर अंतर आणायचं असेल तर तुम्हाला षटकार ठोकावे लागतील, धावा कराव्या लागतील. कमीत कमी 5 षटकार हे तुमचं समीकरण बदलवून टाकतील. येतील का ते मोठे फटके? यावेळेस मोठा तडाखा दिलाय, हवेत आहे, गॅपमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आलाय, गेलाय सीमा पार, चौकार. क्या बात आहे. या षटकाची सुरुवात वाईड न झाली, तदनंतर चौकार आलाय. थोडंसं समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बरेच असे सामने पाहिलेत की फलंदाजानं ते आपल्या बॅटच्या जादुई फटक्यानं फिरवलेत. यावेळेस अशी एखादी खेळी या बॅट्समनच्या हातातून पाहायला मिळेल का? आपण बघतोय स्ट्राईक एंडवर रोहित सुरती आहे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि त्या क्षमतेपूर्ण आपण एक चौकार देखील पाहिलाय. पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक तडाखा दिला, हवेत आहे. इथे मात्र चेंडू जाईल 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 सीमारेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय. सुरुवात आली आहे, उशिरा झाली आहे, पण ठोक्कम ठोक यावेळेस मात्र पाहायला मिळते.
निर्णय अचूक घेता तेव्हा समाज तुम्हाला लक्षात ठेवते. यावेळेस ओव्हर पिच स्लॉट मध्ये होता, बॅटच्या रडार मध्ये होता, पण टायमिंग करू शकला नाही हा खेळाडू. इथे मात्र डॉट बॉलचा खेळ समाप्त झालाय. एक चेंडू निर्धाव, फलंदाजावर दबाव, एका चेंडूवर मोठा फटका, गोलंदाजीवर दबाव. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय. इथे प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. या फटक्याची अपेक्षा होती, दिलाय दणका आणि मोडलाय गोलंदाजाचा मणका. टोटल स्कोर आपण बघतोय 37 धावा झाल्या आहेत. उर्वरित 60 चेंडू, 24 धावांचं लक्ष. काय शेवटचं वाक्य, जो डर गया वो मर गया लेकिन मैदान के अंदर मन में जो हार गया वो सीधा घर चला गया. आता इथे असंच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. द्वंद्व आहे, युद्ध आहे, रणकंदन रणशिंग फुंकलं गेलंय. 60 चेंडू 24 धावांचं लक्ष. बॅटल अगदी जोरदार सुरू आहे. इथे या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला ना तर शेवटच्या षटकामध्ये सामना आपल्याला अगदी जोरदार पाहायला मिळेल. 7 चेंडू 24 धावांचं लक्ष आहे. अजूनही सामना शिल्लक आहे. प्रत्युत्तर बॅटने दिलं जात आहे. गोलंदाज दबावामध्ये. सायकोलॉजिकल प्रेशर. ओव्हर पिच इनसाइड आउट. इथे मात्र खेळाडू उपस्थित आहे आणि बघू शकतोय चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतंय 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं धावसंख्या आपण बघतोय 39 धावा धावफलकावर लागल्या जातील. उर्वरित 6 चेंडू 22 धावांचं लक्ष्य आहे. जे असतात ते मंद गतीने आपल्याकडे येतात तर काही यश अगदी वाऱ्याच्या वेगाने येतात. हे जे गीत आपण ऐकलं गुलाबी साडी हे त्यापैकीच एक होतं. संजू राठोड ज्यानं आपल्या एका गीतानं संपूर्ण महाराष्ट्र हदरवलं नवे. तर ज्यावेळेस IPL सारख्या सीझनमध्ये गाणं वाजू लागलं ना, सेलिब्रिटी देखील थरारू लागलं, त्यावेळेस समजलं की संजू राठोडनं कशा पद्धतीने यश संपादित केलंय. आणि जगातील सर्वोत्तम मी म्हणेन की भारतातल्या व्यावसायिक क्षेत्राच्या क्षितिजावर पोहोचलेले अंबानी आणि त्यांच्या परिवाराच्या एका वेडिंग शोमध्ये ज्यावेळेस संजू राठोड या गीतावर आपल्याला थिरकताना आणि थिरकवताना पाहायला मिळाला ना, त्यावेळेस आपली देखील छाती अभिमानानं 2 इंच पुढे आली. यश आहे ज्याचं नाव. यावेळेस 22 धावांची गरज. इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जातोय. 2 खेळाडू त्याच्या पाठीमागे आहेत. चेंडूपर्यंत पोहोचले तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 5 चेंडू 20 धावांचं लक्ष अजूनही आहे. पहा सामना अजून संपलेला नाहीये. झाडावर बसलेला एखादा पक्षी ज्याला आपण हिंदीमध्ये परिंदा म्हणतो, त्याचा जो विश्वास असतो ना मित्रांनो, त्या फांदीवर नसतो, स्वतःच्या पंखांवर असतो. आणि म्हणून ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो किंबहुना कोणत्या क्षेत्रामध्ये जातो ना, तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनावर तुमच्या स्वतःच्या स्वइच्छेवर असणं फार गरजेचं आहे. विश्वास फार मोठा असला पाहिजे. यावेळेस चांगला फटका आहे मात्र उंची कमी पडली आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. एकाच्या जागेवर 2 धावा मिळतील. अजूनही अपेक्षित फटका आलेला नाहीये. 2 चेंडू मागे आपण 2-2 धावा पळताना पाहिलं. राहिल्यात 18 धावा, 4 चेंडू शिल्लक. इथे मात्र 2 मोठे फटके किंबहुना 3 मोठे फटके तुम्हाला 4 चेंडूमध्ये ठोकावे लागतील.
येलो वर्सेस ब्लू. फुलटॉस आहे मात्र टायमिंग नव्हतं. एक धाव मिळाली इथे मात्र एका धावेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. पहा सुरक्षित दोन्ही खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये आहेत. 2-2चं समीकरण पुढे जातीये पण आता हे समीकरण जास्त काळ चालणार नाहीये कारण राहिलेल्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 2 षटकार आणि एका चौकाराची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू आहे या सामन्याचा. मोठा फटका येईल का? यावेळेस मोठा फटका नाही आहे. डीप मिड विकेट शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. एकच धाव मिळते. 2 चेंडू 15 धावांचं लक्ष्य आहे. क्रिकेटच्या क्षितिजामध्ये आपण 2 चेंडूमध्ये 15 धावा होताना पाहिले मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे चमत्कारिक सामने आपण पाहिलेत जिथे गोलंदाजानं केलेल्या चुकांवर फलंदाजानं जो चोप दिलाय ना त्या सामन्याचं चित्र बदलवून गेलाय. इथे गोलंदाज एखादी चूक करेल का? एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल येईल का? बघूया. नशिबाचे फासे जर असतील अचूक तर मात्र गोलंदाज करू शकतो चूक. फलंदाजाला इथे 2 चेंडूमध्ये करायच्या आहेत 15 धावा. आता मात्र स्टँड भरू लागले आहेत. आपण बघतोय मैदानाच्या चोफेर प्रेक्षकांची असणारी गर्दी. इथे लट कट करण्याचा प्रयत्न. थर्ड बँड आणि पॉइंटच्या अगदीच मध्ये असणाऱ्या खेळाडूंना झेल टिपलाय. इथे मात्र सामना आता निर्णायक स्थितीमध्ये आलाय. स्काय ब्लू जर्सी येलो जर्सीवर हवी झाली. यशराज ट्रेडर्स मास्टर सूर्या 11 एका बाजूला निकू गुवारी तर दुसऱ्या बाजूला सोनू पाटील. पूर्वेकडून उगवलेला सूर्य मावळतीकडे जातोय मात्र मास्टर सूर्या 11 यावेळेस मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. चांगला खेळ झाला आणि या चांगल्या खेळामध्ये यशराज ट्रेडर्स मात्र पराभवाचा धक्का सहन करतोय. मास्टर सूर्या 11 यावेळेस मात्र विजय होतोय. चला पुढचा सामना लगेच सुरू केला जाईल. आपण अगदीच शिस्त दाखवावी आणि लगेच मैदानामध्ये यायचं आहे कारण सामने वेळेत सुरू करतोय. सामने वेळेत संपतायत. हीच या केजीएनचं खास वैभव आहे मित्रांनो.